म्हणजे बाकी तीर्थप्रसाद नैवेद्याची तयारी करून करतल्या। ओम श्री महालक्ष्मीचे नमः, ओम विष्णुप्रिये नमः, ओम धनत्राय नमः। नमस्कार मंडळी, जय शिवराय। स्वागत असा तुमचा सगळ्यांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज असा मार्गशीर्ष महिन्यात तो शेवटचा गुरुवार। तर दरवर्षीप्रमाणे तीनही गुरुवार आमचे छान गेले। तर आता आम्ही शेवटच्या गुरुवारचा महालक्ष्मी व्रताचा उद्यापन करतलो। तर या छोट्याशा आमच्या उद्यापनात तुम्ही पण सहभागी व्हा। तर चला मग बघूया आजच्या दिवसात काय काय होतं आता। तर मंडळी, सगळ्यात पहिली तयारी म्हणजे मी या फरशी वगैरे पुसान घेतलं आहे, कचरो काढला आहे, भांडी वगैरे होती ती सगळी स्वच्छ केलं आहे, किचनचं ओटं वगैरे। आणि आता दूध घेऊन येते, म्हणजेच हांडो आणि कळशी, ताजा पाणी लागतं। तर आता मी आमच्या बावड्यापासून ताजा पाणी घेऊन येते। त्याच्यानंतर आपण आपल्या लक्ष्मीपूजनच्या सगळ्या तयारीक सुरुवात करूया। तर आता मी ह्या आंब्याच्या झाडाचं टाळ काढू केला आहे। बाकीची गावली आहेत, पेरूचा घेतला आहे, चिकूचा आणि रुमडाचा। मंडळी, आज मी परत तीच वेशभूषा परिधान केलेला असं आहे। याचं कारण असं की काल रात्र असल्यामुळे आणि मी स्वतः नृत्यात होते, त्याच्यामुळे मला फोटो वगैरे काढूक गावाक नाही। उन्हाळ्यात साक्षी कुतल्या परत एकदा मी नऊवारी घालते आणि आज लक्ष्मीपूजन पण असं होतं, योगायोग पण चांगला हा। तर चला मग आता सगळ्या काय वस्तू मी जे लागणार होते ते आणून ठेवले। मम्मी पण इली मांगराकडून आज लवकर। तर आता आम्ही 4 वाजता पूजन करू घेतलं होतं। तुम्ही पण आमच्या पूजनमध्ये सामील व्हा। तर कलशात मी हळद कुंकुमने रेषा काढून घेतलेला असे। साक्षींकडे कपडा घातलेला बैठकीसाठी, तांदूळ वगैरे सगळं असं व्यवस्थित आणलेला। म्हणजे ज्या मागच्या टायमिंगला जो होता ना, त्याच पोटली बांधून ठेवल्या, त्यानंतर त्या ठेवला। आता ताजा पाणी मी मग अशी जाऊन घेऊन येणार। कलशात आपण आता ओतूया। आता जो कलश तिला लावणार बरा पडतात। आजचं शेवटचं गुरुवार, हो 4 गुरुवार इले यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यात। यातून घेऊन गेला मागच्या गुरुवारच्या लक्ष्मीपूजनामध्ये तर बघितलं असताना तांदूळ बदल हे ते ठेव। हळदी कुंकू पण हळद कुंकू ते बस येते जाणे, दुसरे घेऊन येतात ड्रमात असं। तर घातलं तर तोपर्यंत त्याची तयारी करून घेतला। तोपर्यंत मी वस्त्र तयार करून घेते, जे का हळद कुंकू लावचं असताना एकच तयार करूचं असताना मम्मी। तर आता मी कलश ठेवत आहे त्याच्या जागी। जेवण परत आमकाच करू गया। हळदी कुंकुम लावून गेले आपण। आता दिवे वगैरे जास्त सगळं काय तर ती आम्ही सगळी तयारी करून घेतो। त्याच्यानंतर जेवणाची पण तयारी करूची आहे। तर शिसाचं सगळं आता पटपट आवरून घेतो। सगळी तयारी झालेली। आता मी धूप घातले आणि पूजा करून घेते, म्हणजे बाकी तीर्थप्रसाद नैवेद्याची तयारी करून करतल्या। ओम श्री महालक्ष्मीचे नमः, ओम विष्णुप्रिये नमः, ओम धनत्राय नमः। तर अशीच तुळशीची पण पूजा करते मी।
आजा मेरी गाडी में बैठ जा. तर तुळशीची पण पूजा झालेली आहे. आता घरातली जी कामं असतात ती आम्ही सगळी आवरून घेतो. तर आता चला मग. आता जेवण वगैरे करूचा असा. पूजा तर आमची करून झाली. माधुरींची पण मी करून दिले कारण की सुतक असल्यामुळे. तर आता बसले सर कारण की जेवण करूचं होणार. मी चेंज केलं आहे लगेच साडी घातलेली आहे ती. तर आता मी जेवण करताना साक्षी नैवेद्य दाखवला ना रवो. तर शिरो केला ना साक्षी. तर ही मेथीची भाजी आई आणल्या ना हडेसल्या दुकानावर असून. तर मेथीची भाजी करूची आहे. त्यानंतर बटाटे अडे कुकर लावचा भात लायलेला हा. त्या वाटाण बिटाण सगळा वाटाण्याची उसळ हा. आणि ही बघा भजी करूची असं डाळीचा. आणि आई कुठला ही बघ तांबडी भाजी कधी सकाळी काय पुरी पण करूया. मळलं पीठ वाटत काय मंडळी हडे तांबडी भाजी काय दाखवे बघ. आणि हडे मी ही वाटाण्याची करते उसळ. इधर वाटाणा आहे काय रावा आबाईला. मावशी वडे थापटूक लागले. तुझा झाला गे झाला काय तुझा जेवण बी सगळा. अजून उपवास सोडूक नसतला मग रात्री जाऊया काय आपण सगळेजण जाऊया. त्या सरते रात असा शेवटची रात्र आमच्या ह्याची सप्त्याची. तर मावशी नगराला जाऊया नाही तर आम्ही जाणार असतो. ती सांगतो न जातो. तर मम्मीचे एवढे पुढे झाले आधी ह्या काढ सांग इंजला विला झालं का काकीच्या जा पाया पडा मग बाई. आता पूर्णपणे तयार झालेली आहे. तर वाडी दाखवून घेतो. ते काय आज लवकर नाही उपवास सोडूचे. पहिल्यांदा जुन्या घरात परत गणपती काकांकडे पाया पडायला येऊचा. तर चला आता वाडी टाकली तरी या कशा शुभम कुठे आठवण दिली. आम्ही आता जुन्या घरात गेलो. तुमच्याकडे आम्ही गव्हाच्या गेलो नैवेद्य बरी येता मामांकडे येला आता काय ह्या पडली तिला पाती. आता मामांकडसून आम्ही माई आजींकडे चाललो. मामी आली पण बरोबर येतात दर्शिकातल्या. तर आता आम्ही आमच्या खालच्या माई आजींच्या घराकडे गेलो पाया पडाक. हो सत्य राहता बाबू हा पाया पडा नाही. मी आता घराकडे होतो. मी आता उपवास सोडतेला आणि आता मी देवळाकडे होतो. सरते रात्रीची दिंडी आहे. तर जराशी त्या वारकऱ्यांमध्ये पण आम्ही सामील होतो. मावशी असं होणार आम्ही जातो आणि दुकानं पण आज इली वाटता. तर आता आपण बघूया. आमच्याकडे आतू आमचा असा सवाशीन. तर मम्मी वाढतात जेवण. काकीत भाजी केला ना बटरची मेथीची हिमिया केली ती लाल भाजी भजी इतक्या सगळ्या मेन्यू. आता मी जेवण घेतो उपवास सोडून घेतो. चौगाव जराडे बसलो आतू साक्षी पण आतडे. तर मंडळी आम्ही आता दिंडीत चाललो. पप्पा पण असं एकदम थंडीमुळे पॅक बंद केलेला असा. वायू किंज सगळी जण आम्ही जातो. मावशी आधी खूप आवड आहे दिंडी जायची. मावशीने आमका तयार केलं म्हणून आम्ही जातो उपवास वगैरे सोडून. आज आता परत जातो आम्ही. तर बघूया शेवट सर्दरातीच असा. आता काय दिंडीचा आपण पुढच्या वर्षी बघतलो. तर तुला आज जाऊचाच. आम्ही देवळाकडे येलो आणि आज आमच्या आवाडकरांचं पार असा फौजदारडीचो 9 ते 12 असा. तर आपण देवळात जाऊन दिंडी येऊक नाही. 17 धुतल्यानंतर जरा उशीर होता. दुकानं वगैरे इली कोणी
आम्ही आता सर चाय पिऊ गेलो तडे दिंडी चालू आ गावठणवरती दिंडी आताच मंदिरात गेली आणि वाडीवरच्या साईडचे असं तर त्यांचा ढोल पथक वगैरे असल्यामुळे म्हणजे निशब्द असते त्यांचा कौतुक करूक मी खरोखर चांगला प्रकारे बघण्यासारखा दृश्य त्यांच्याने निर्माण केलेला चाय दिंडी वगैरे बघून घरात चाललो आणि इतकी थंडी आहे ना आज खूप थंडी आहे कौतुक करण्यास्पद होते दोन्ही दिंडी कारण की पहिली जी होती गावठवाड्याची ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी वगैरे काढलेली होती सो एकदम मान सन्मान देण्यासारखी पालखी होती आणि त्यासोबतच वाडकरांची दिंडी जी होती तर ढोल पथक ही खूप कठीण गोष्ट असा कारण की एका सरावाची खूप गरज असते चांगलं होतं त्याच्यातही त्यांच्याने दिखावे घेतलेले आणि वेगवेगळ्या प्रकारचे आणि जे त्यांच्यामध्ये जे वारकरी होते ते तर अप्रतिम नाचायचे जसं काय दिंडीत नाचतात तसं खूप छान वाटला कारण की शेवटचे दिवस असतात त्यांच्या आवडे मोठे असतात चांगल्या प्रकारे आणि त्यांच्या आवडातले पोरगे पण खूप उत्साही असतात सगळे पार्टिसिपेट वगैरे जातात व्यवस्थित आणि आता माता आम्ही जातो खूप थंडी आपण आता उद्या नवीन दिवसाची सुरुवात केलेली व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर